नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरीला फोन आलेला असतो. अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. तेव्हा कावेरी फोन उचलते तर तिकडून मंदार बोलत असतो. मंदार म्हणत असतो, "गो कावेरी, कशी आहेस तू? मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केलाय." मंदारचा आवाज ऐकल्यानंतर इथे कावेरीला खूपच जास्त राग येतो. ती खूप जास्त घाबरते सुद्धा, कारण मंदारकडे तिचा मोबाईल नंबर गेलेला असतो. आणि आता जर मंदार असाच मला फोन करत राहिला आणि त्रास देत राहिला तर मात्र माझं आणि मंदारचं सत्य या लोकांना कळेल. मग चिकूसाठी मला कुणीही या घरामध्ये राहूसुद्धा देणार नाही. मला घरातून बाहेर काढतील. ती घाबरून फोन कट करते आणि लगेचच डायनिंग टेबलवरती फोन ठेवून देते. तेव्हा इथे सुलक्षणा आलेली असते. सुलक्षणा म्हणते, "मुली, किती वेळा सांगितले मी स्वयंपाकघरामध्ये आणि डायनिंग टेबलवरती फोन घेऊन यायचं नाही म्हणून. अजिबात फोन इथे ठेवायचा नाही. सांगितलं होतं की नाही? पण तुला या घरातले नियम अजिबात पाळायचेच नाही आहेत." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरीने फोन कट करून तिथे ठेवलेला असतो. पण सुलक्षणा जशी तिला बोलते की फोन उचल म्हणून, तेवढ्यातच इथे मंदार तिला सारखा सारखा फोन करत असतो, जेणेकरून कावेरीने फोन उचलावा. कावेरी फोनकडे बघतच उभी असते. ती घाबरलेली असते. सुलक्षणा म्हणते, "बाई, अगं वीट आलंय मला. एक काम कर, हा फोन तरी उचल, नाहीतर तो बंद तरी करून ठेव." तेव्हा इथे कावेरी घाबरते आणि सुलक्षणाला घाबरून फोन स्विच ऑफ करून टाकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी विचार करत उभी राहिलेली असते. तिला असं वाटत असतं की मंदार इथे आलाय. मंदार काहीही गोंधळ करू शकतो. जर त्याने माझं सत्य इथे सगळ्यांना सांगितलं तर मला चिकूबरोबर राहता येणार नाही आणि मग मला कावेरीला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही. ती विचारत असताना तिथे यश आलेला असतो. यशच्या हातामध्ये 2 इथे आईस्क्रीमचे बॉक्स असतात. त्याने 2 आईस्क्रीम आणलेले असतात. एक स्वतःसाठी आणि एक कावेरीसाठी. तेव्हा तिथे यश येतो आणि म्हणतो, "तुम्ही अजून झोपला नाहीत का?" तेव्हा कावेरी म्हणते, "नाही ना, मला तर आता झोपच येत नाही. माझं आणि झोपेचं वाकडं झालंय. डोळे बंद केले की फक्त आणि फक्त वाईट साईड स्वप्न पडतात आणि मग मला झोप येत नाही." तेव्हा इथे यश म्हणत असतो, "मग त्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. तुम्हाला इथे सकारात्मक विचार करावे लागतील." तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, "आईस्क्रीम आणले तुम्ही, ती वितळेल." तेव्हा यश म्हणतो, "हो, तुमच्यासाठी एक आणले आणि माझ्यासाठी." तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, "कोकोनट फ्लेवर? तुम्हाला कसं माहिती की हा फ्लेवर माझा फेवरेट आहे?" तेव्हा इथे यश म्हणत असतो, "तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे मला." तेव्हा कावेरी त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा यश म्हणतो, "कोकणातली मुलगी आहात ना तुम्ही? मग आता कोकणातल्या मुलीला नारळ आवडणार नाही असं तर होणारच नाही. तुम्हाला नारळ आवडत असतील ना? म्हणून मी तुमच्यासाठी कोकोनट फ्लेवर घेऊन आलोय." तेव्हा इथे कावेरीला कळतं की यश जे काही बोलतोय ते बरोबर आहे. म्हणजे गेस करणं एकदम इझी आहे. तेव्हा इथे आता कावेरी आईस्क्रीम खात असते, पण तिचं मन काही थाऱ्यावरती नसतं. तेव्हा इथे यश तिला म्हणत असतो की तुम्हाला झोप येत नाही ना? वाईट साईड स्वप्न पडतात ना? चला आपण एक जादू करूया. आपण तुमची ही वाईट स्वप्न पळवून लावूया. एक काम करा, डोळे बंद करा." तेव्हा कावेरी म्हणते, "कशाला? डोळे कशाला बंद करू?" तेव्हा यश म्हणतो, "मी सांगतोय ना, तुम्ही डोळे बंद करा आणि अशा लोकांचा चेहरा तुम्ही आठवा, जे लोक तुमचा चांगला विचार करतात. तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. अशा माणसांचा चेहरा तुम्ही आठवा." तेव्हा इथे कावेरी जेव्हा डोळे बंद करते तेव्हा तिला आठवतं की मंदार आलेला आहे. मंदार इथे आलाय. त्याने जर माझं सत्य सगळ्यांना सांगितलं तर मग चिकूला मला सोडून जावं लागेल, कारण हे लोक मला या घरातून काढून टाकतील आणि मग कावेरीला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकणार नाहीये. तेव्हा ती घाबरलेली असते मंदार आल्यामुळे. तेव्हा इथे यश जातो, तिचे डोळे बंद करतो आपल्या हाताने आणि तिला म्हणत असतो की आता आठवा की तुमच्या आयुष्यामध्ये जे लोक तुमच्या भल्याचा विचार करतात, ज्यांना तुम्हाला यशस्वी झालेलं बघायचं आहे, अशा व्यक्तीचा चेहरा आठवा. आणि फक्त आणि फक्त कावेरीला आपल्या वडिलांचा चेहरा आठवतो. तेव्हा ती म्हणत असते की माझा बाबा. त्याच्यानंतरला तिला कावेरीचा चेहरा आठवतो, कारण जेव्हा इथे कावेरी कुठल्याही परीक्षेमध्ये पास होते तेव्हा जेवढा आनंद कावेरीच्या बाबांना होतो, कावेरीला होतो, तेवढाच आनंद काऊला सुद्धा होत असतो.
काऊलासुद्धा इथे कावेरीला यशस्वी झालेलं बघायचं असतं. तेव्हा ती म्हणते की माझी मैत्रीण. तेव्हा यश म्हणतो कावेरी, बरोबर ना? तेव्हा इथे आता कावेरी त्याच्याकडे बघते. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी, तुमचे बाबा आहेत ना, तुम्हाला बघून खूप खुश असतील. त्यांना तुम्हाला यशस्वी झालेलं बघायचं आहे ना, मग त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्नसुद्धा करावे लागणार आहेत. तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या माणसांचा विचार करा, म्हणजे तुम्हाला चांगली झोप लागेल. जी माणसं तुमच्या चांगल्याचा विचार करतात, तुम्हाला यशस्वी झालेलं त्यांना बघायचं आहे, अशा माणसांचाच विचार करायचा, म्हणजे आपल्याला वाईट साईट स्वप्न पडत नाही. तेव्हा इथे कावेरी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही. त्यानंतर कावेरी म्हणते, आता तुम्ही डोळे बंद करा. तेव्हा यश म्हणतो, मी कशाला? तेव्हा कावेरी म्हणते, करा ना. तेव्हा इथे कावेरी यशचे डोळे बंद करते आणि ती म्हणत असते की आता तुम्ही एक काम करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप जवळची माणसं आहेत, पण अशी ती कुठली व्यक्ती आहे जिला बघितल्यानंतर तुम्हाला हुरूप येतो, तुम्हाला इथे काहीतरी आता नवीन करण्याची उमेद मिळते, अशी ती कोण व्यक्ती आहे? तिचा चेहरा तुम्ही आठवा. तेव्हा इथे यशने आता डोळे बंद केल्यानंतर त्याला कावेरीचा चेहरा आठवतो. कावेरी इथे मुलगी असूनसुद्धा ती इथे गुंडांशी लढत असते, म्हणजे अगदी लाठीकाठी वगैरे खेळते. त्याचबरोबर ती काळजी घेणारीसुद्धा आहे. जेव्हा इथे यशच्या पायाला लागत असतं, तेव्हा ती आपल्या हाताने काचा बाजूला करत असते आणि त्याच्या पायाला इथे जखम झालेली असते. तेव्हा ती स्वतःच्या हाताने त्याच्या पायाला मलम लावून देते. तेव्हा इथे यशला आठवतं की ती तेवढीच इथे एकदम म्हणजे लोकांशी 2 हात करणारी आहे, तेवढीच ती केअरिंग आहे आणि लविंगसुद्धा आहे. हे सगळं आता यशला आठवतं. तेव्हा इथे कावेरी म्हणते, आठवला ना तुम्हाला चेहरा? तुम्हाला माचा चेहरा आठवला असेल, बरोबर ना? तेव्हा इथे खरं तर यशला माचा चेहरा आठवायला हवा, पण माचा चेहरा न आठवता त्याला इथे कावेरीचा चेहरा आठवलेला असतो. कारण तिला बघितल्यानंतरच त्याला इथे नवीन उमेद मिळत असते, नवीन जज्बा मिळत असतो काहीतरी करण्याचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, हो, मला माचा चेहरा आठवला. कारण यश कसा काय सांगू शकतो की नाही मला तुमचा चेहरा आठवला, म्हणून तो इथे आता कावेरीबरोबर खोटं बोलतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता यश म्हणत असतो, ठीक आहे, आता तुम्हीसुद्धा झोपायला जा. दोघेजण गप्पा वगैरे मारतात आणि इथे कावेरी आपल्या रूममध्ये आलेली असते. दरवाजा बंद करून घेते आणि ती आता आपल्या बेडजवळ जाणार. तेवढ्यातच तिथे लपून बसलेला असतो तिच्या रूममध्ये मंदार. तो मंदार तिथून बाहेर पडतो आणि इथे कावेरीचं तोंड दाबतो, तिचं तोंड बंद करतो आणि त्यानंतर कावेरी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता रूमच्या बाहेरून यमुना जात असते. तेव्हा इथे मंदारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कावेरी तिथे जो काटा चम्मच असतो तो उचलते. तो काटा उचलते आणि त्याच्या हातावरती वार करते, कारण मंदार तिचा इथे आता चेहरा पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ती त्याच्या हातावरती वार करते आणि त्याला बाजूला ढकलते. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघांमध्ये बघा इथे आता हातापायी होत असते. म्हणजे इथे कावेरी तरी काय लेचीपेची आहे का? मंदारला अगदी पुरून उरते ती. ती त्याला धक्का देते, हातावरती त्याच्या काट्याने वारसुद्धा करते. तेवढ्यातच इथे आता जोरात तो ओरडतो. जेव्हा त्याच्या हाताला लागतं तेवढ्यातच यमुनाला बाहेर आवाज जातो. यमुना म्हणत असते, कावेरी कोण आहे रूममध्ये? कावेरी दरवाजा उघड, मी सांगते ना दरवाजा उघड म्हणून, मला बघू दे कोण आहे आतमध्ये. तेव्हा इथे कावेरी आता घाबरते. तेव्हा इथे यमुना उभी राहते दरवाजाच्या बाहेरच आणि म्हणत असते की कावेरी एक काम कर, दरवाजा उघड बरं, तुझ्या रूममध्ये कुणीतरी आहे, मला आवाज येतोय बाहेर. तेव्हा कावेरी म्हणत असते, हे बघ मंदार, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तू जर नाही गेलास ना, तुझं नाव मी सगळ्यांना सांगेन. तुझा हा जो काही चेहऱ्यावरती चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरतोस ना, तो मी फाडून टाकेन. सगळ्यांना जाऊन सांगेन की तू खरोखर कसा आहेस ते. कळलं ना तुला? त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता कावेरी चिडलेली असते. कावेरी म्हणते की मी सगळ्यांना जाऊन सांगेन की तू खरा कसा आहेस ते. तेव्हा इथे मंदार म्हणतो, हे बघ कावेरी, मी फक्त इथे तुझ्याबरोबर बोलायला आलो होतो. मला बोलायचं होतं तुझ्याबरोबर. तू फोन उचलला नाहीस म्हणून मला इथे यावं लागलं. यापुढे जर मी असं करू नये असं तुला वाटत असेल तर मी फोन केल्यानंतर फोन उचलायचा. कळलं तुला?
तेव्हा इथे आता कावेरी म्हणते, आताच्या आता इथून निघून जा, नाहीतर कोणी बघितलं ना तर तुझीच वाट लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंदार आता खिडकीतून आलेला असतो. तेव्हा तो खिडकीतूनच पळून जातो. पळून जात असताना इथे आता यशचं लक्ष जातं. यश म्हणत असतो की इथून आता कुणीतरी गेलं का, कुणीतरी खरोखर होतं की मला भास झाला, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यमुना म्हणत असते की अगं दरवाजा उघड ना कावेरी. तेव्हा इथे कावेरी घाईघाईने दरवाजा उघडते. तेव्हा यमुना म्हणते, कोण होतं इथे? तुझ्या रूममध्ये कुणीतरी होतं. तेव्हा कावेरी म्हणते, नाही यमुनाताई, अहो माझ्या रूममध्ये बघा ना, कुणीच नाही आहे. तुम्हाला भास झाला असेल. तेव्हा यमुना म्हणते, मला भास झाला, जोरजोरात ओरडण्याचा मला आवाज ऐकू आला. खोटं बोलू नकोस माझ्याशी, माझे कान खूप शार्प आहेत. मला हळू बोललेला आवाजसुद्धा लगेच येतो, त्याच्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नकोस. तेव्हा कावेरी म्हणते, नाही ताई, मी खरं बोलते. अहो माझ्या रूममध्ये कुणीच नाही आहे. जर कुणी असतं तर मी सांगितलं असतं ना. माझ्या रूममध्ये कशाला कुणी येईल? तेव्हा कावेरी म्हणते, हो का, मग मला कसला आवाज आला? हे बघ, तू खोटं बोलतेस ना, हे मला कळतंय. त्याच्यामुळे मला खरं खरं सांग की तुझ्या रूममध्ये कोण होतं? तेव्हा कावेरी म्हणत असते की मला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय. माझ्या कानामध्ये ब्लूटूथ होते ना, त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, अच्छा, तुझ्या कानामध्ये ब्लूटूथ होते का, म्हणून तुला आवाज आला नाही. पण मी तुला अगदी जोरजोरात आवाज देत होते, मग तू दरवाजा का उघडला नाहीस? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुलक्षणा आणि यश दोघेही जण धावत पळत कावेरीच्या रूममध्ये येतात. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, काय गं यमुना, काय झालं, इतकी जोरजोरात का ओरडतेस? तेव्हा इथे यमुना म्हणत असते, मा, अगं ही कावेरी आहे ना, ती खोटं बोलते. तिच्या रूममध्ये ना नक्कीच कोणीतरी होतं. मला आवाजसुद्धा आला. मी दरवाजा उघड म्हणाले तर तिने उशिरापर्यंत दरवाजा उघडलाच नाही. मला असं वाटतंय ती खोटं बोलते आपल्याशी, म्हणजे नक्कीच कुणीतरी इथे आलं होतं. तेव्हा कावेरी म्हणते, नाही मा, इथे कुणीच नाही आहे. मी कधीपासून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की इथे कुणीच आलेलं नाही आहे म्हणून, पण त्यांना ते खरंच वाटत नाही आहे. मी आता काय करू? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते की हे तुझ्या हाताला काय लागले? तेव्हा कावेरी आपला हात बघते, तर जेव्हा इथे आता मंदार आणि तिच्यामध्ये झटापट होते, तेव्हा तिथे आपल्या चिकूची गाडी असते आणि तिची एक पिन निघालेली असते. त्या पिनवरती तिचा हात पडतो आणि तेव्हा कावेरीच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा रक्त आल्यानंतर यश म्हणतो की तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. तेव्हा तो इथे फर्स्ट एड बॉक्स घ्यायला गेलेला असतो. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की मी खरंच सांगते, इथे कुणीही नव्हतं, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा यमुना म्हणत असते, मा, तुला माहिती आहे मी खोटं बोलत नाही. मी अगं खरं बोलते. इथे आहे ना, मला आवाज आला होता, म्हणून तर मी इथे धावत पळत आली ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की हो, माझ्या हाताला काटा लागला होता ना, मी सांगितलं ना, काटा लागला होता म्हणून रक्त आलं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय गं तू, इथे काय हा पसारा करून ठेवलायस आणि काय हे खाणं तुझं? म्हणजे इथे तू काटा ठेवलास, तो काटा तुला लागला, एवढं हातातून रक्त आलं. तो काटा जर चिकूला लागला असता तर काय झालं असतं सांग ना. अगं एवढी मोठी मुलगी तू, मला कळत नाही आहे लहान कोण आहे, तू लहान आहेस की चिकू लहान आहे? अगं जर चिकूला हा काटा लागला असता तर कितक्यात पडला असता आपल्याला. चिकूची आई आहेस ना तू, साधी तुझ्या मुलाची काळजी तुला घेता येत नाही. काय बोलू मी तुला आता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते, आणि शी, काय गं तुझी ही रूम किती अस्तव्यस्त करून ठेवली आहेस. हा पसारा तुझ्या रूममध्ये, एवढ्या पसाऱ्यामध्ये तुला झोप कशी लागते गं? तू लग्न झालेली बाई आहेस, एका मुलाची आई आहेस, रूम कशी आवरून ठेवायची असते, इथे बाळाची काळजी घ्यायची असते, तुला काहीच कळत नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला मेसेज आलेला असतो. त्याच्यामध्ये मंदारने लिहिलेलं असतं की आज तू सगळ्यांसमोर मला वाचवलंस, बरोबर ना, आज तू मला वाचवलेस, उद्या मी तुला वाचवेन. इथे अजून आपलं लग्न जरी झालं नसलं तरी होणारा का होईना, पण नवरा तर आहे ना मी तुझा, म्हणून तर मला वाचवलंस ना, असं मंदार आता कावेरीला मेसेजमध्ये म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन यश आलेला असतो. तेव्हा इथे तो म्हणतो, हे घ्या, तुम्ही तुमच्या हाताला जरा मलम लावून घ्या. तेव्हा यमुना म्हणते, काय चाललंय तुमचं? मा, तू तिला रूमबद्दल काय बोलतेस, इथे आता स्वच्छतेबद्दल काय बोलतेस, आणि इथे हा यश फर्स्ट एड बॉक्स घेऊन आलाय. अरे पण मी तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये कोणीतरी घुसलं होतं, मला आवाज आला, त्याची शहानिशा करायची नाही आहे तुम्हाला.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी म्हणत असते, मी खरंच सांगते इथे कुणी आलं नव्हतं. तेव्हा यश म्हणतो की यामिनी तुझ्या मनाची शांतता होत नाही आहे ना, आपण एक काम करूया, आपल्या घराचं संपूर्ण CCTV फुटेज चेक करूया, चला मग. तेव्हा इथे कावेरी म्हणते मी पण येते. तेव्हा यश म्हणतो 1 मिनिट थांबा, तुमच्या हाताला मी रुमाल बांधून देतो म्हणजे जास्त रक्त जाणार नाही. तेव्हा तो तिच्या हाताला रुमाल बांधून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सगळेजण आता CCTV फुटेज बघायला आलेले असतात. तेव्हा यमुना म्हणत असते, मा बघ तू, मी खोटं बोलत नाही आहे. ते बघ, रूमच्या बाहेर कुणीतरी आपल्या गेटच्या बाहेरसुद्धा अंगावरती इथे पांघरून घेऊन कुणीतरी पळून जाते. बघ हवं तर तू, त्या बाजूला कुणीतरी पळून गेलं, पण अंगावरती आता त्याच्या ब्लँकेट असते. त्याच्यामुळे इथे मंदारचा चेहरा कुणालाही दिसलेला नसतो. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, बघितलंस ना मा, मी म्हणाले होते ना तुला की आपल्या घरामध्ये कुणीतरी आलं होतं म्हणून. तो बघ इथे अंगावरती ब्लँकेट घेऊन गेला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यश म्हणत असतो की कावेरी हा माणूस चोर वगैरे होता का आणि चोरी करायला आला होता, तुम्ही त्यांना पळवून लावलत, असं काही आहे का? तेव्हा कावेरी म्हणते नाही, खरंच असं काही नाही आहे. तेव्हा इथे यश म्हणतो, हे बघा घाबरू नका, खरं खरं सांगा म्हणजे त्या चोराला आपण पकडू शकतो. तुम्ही त्याला बघितलं नाहीत ना, त्याला पळून लावलत का तुम्ही? तेव्हा इथे कावेरी म्हणते की नाही, तसं खरंच काही नाही आहे, तो चोर माझ्या रूममध्ये आला नव्हता. तेव्हा इथे यमुना म्हणते, अगं खोटं बोलतेस तू, मला तुझ्या रूममधूनच आवाज आला होता. तेव्हा यश म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, आपण एक काम करूया, उद्या पोलीस कंप्लेंट करूया, तो जो कोणी असेल ना पोलीस त्याला पकडतील, ठीक आहे ना मा? तेव्हा मा म्हणतात की बरोबर आहे, ठीक आहे, आपण उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरी घाबरलेली असते. कावेरीला असं वाटतं जर आता मंदारला पकडलं तर त्याच्याबरोबर माझंसुद्धा सत्य बाहेर येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता कावेरी खलबत्त्यामध्ये लसूण वगैरे ठेचून काढत असते, ठेचा करत असते आणि तिथे मंदारसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणत असतात की यश, अरे तू मकरंदला तर ओळखतोसच, तुला माहिती आहे का, तो जेवढा सक्सेसफुल बिझनेसमन आहे ना तेवढाच तो खूपच जास्त प्रामाणिक माणूस आहे. अरे 1 नंबर माणूस आहे तो, खूपच जास्त चांगला, म्हणजे लोकांना आदर रिस्पेक्ट कसा द्यायचा ना त्याच्याकडून शिकावं आणि बिझनेससुद्धा खूप मोठा आहे त्याचा. तेव्हा इथे कावेरी म्हणते बिझनेस आणि याचा 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा, फ्रॉड. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी काम करत असते आणि तेव्हा इथे मंदार तिच्याकडे आता एका नजरेने बघत असतो. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते, खरंच हे गृहस्थ खरंच खूप चांगले आहेत, आपल्या बिझनेसमध्ये यांची आपल्याला मदतच होईल. तेव्हा यश म्हणत असतो की ठीक आहे, तुमच्याबरोबरसुद्धा काम करायला आमच्या कंपनीला खूपच जास्त आवडेल. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, ह्या मंदारला या खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून काढू का, की या चाकूने त्याचा गेम करू. असं ती म्हणत असताना तिथे विद्या येते आणि विद्या म्हणत असते, काय हो कावेरी वहिनी, आता तुम्हालासुद्धा माझ्यासारखी मनातल्या मनात बोलायची सवय लागली की काय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणाने विद्याला चहा आणायला सांगितलेला असतो. तेव्हा विद्या मंदारसाठी चहा आणते, त्याचबरोबर यश, श्रीकांत काका सगळ्यांनाच ती चहा देते आणि ती तिथून निघून गेल्यानंतर इथे आता यश म्हणत असतो की आमच्या कंपनीला तुमच्या कंपनीबरोबर इथे आता काम करायला खरंच खूप आवडेल. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, याआधी मी तुम्हाला कधीच इथे बघितलेलं नाही आहे, तुम्ही इथे नवीन आहात का? आणि त्याचबरोबर आपण एकाच सर्कलमध्ये काम करतो, पण मी तुमचं कधी बिझनेसमध्ये तुमचं एवढं नाव जर मोठं आहे तर मी तुमचं नाव कधीच ऐकलेलं नाही आहे, तुमचं नाव कधी ऐकलं नाही. तुम्ही आता याच कंपनीमध्ये काम करता, याच फील्डला आहात, बरोबर की नाही? आपण एकाच फील्डला काम करतो तर एकमेकांची नावं माहिती असतात, पण मला तुमचं नाव माहिती नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, आणि तुमच्या कंपनीचं नाव काय? तेव्हा इथे आता मंदारला काही सुचतच नसतं. मंदार म्हणतो, आता याला काय सांगू, काही सांगता येत नसतं, म्हणून तो अंगावरती चहा सांडून घेतो आणि म्हणतो की सॉरी, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, मला हे थोडं वॉश करायचं आहे. मिस्टर यश, मी कुठलं वॉशरूम यूज करू शकतो, मी तुमचं वॉशरूम यूज करू शकतो का? तेव्हा यश म्हणतो, हो, इकडून 3 नंबर रूम माझी आहे, असं आता यश सांगतो. तेव्हा यशच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसतं म्हणून मंदार लगेचच तिथून पळ काढतो. तेवढ्यातच इथे आता कावेरी आपल्या रूममध्ये येत असताना इथे मंदारने तिचा हात खेचून तिला आता बाजूला घेतलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणते, सोड माझा हात, सोड.
तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो, फोन केल्यानंतर तू उचलत का नाहीस गं? तेव्हा कावेरी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव मंदार, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस ना मला बरोबर कळतंय हा. पण मी तुला माफ करणार नाही, सोडणार नाहीये मी तुला. आणि ती त्याला आता धक्का देते. तेव्हा इथे आता लगेच मंदार म्हणतो, गं कावेरी, हे असं काय वागतेस तू, अशी का करतेस तू? तेवढ्यातच तिथे मा आलेली असते आणि मा म्हणत असतात, तुम्ही दोघेजण ओळखता एकमेकांना? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता यश जेवत असताना यशला खोकला येतो, त्याला ठसका लागतो. तेव्हा कावेरी आणि मा सोबत ग्लास उचलतात आणि इथे यशला पाणी देतात. तेव्हा इथे यश आता दोघींच्याही ग्लासकडे बघतच राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यशची कावेरीसुद्धा एवढी काळजी घेते म्हणून मंदारसुद्धा तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चिकू रडत रडत येत असतो. तर इथे आता लाईटचं काम सुरू असतं, इलेक्ट्रिसिटीचं काम सुरू असतं. तिथे वायर वगैरे बाहेर असतात आणि चिकू त्या ठिकाणी येणार. तेवढ्यातच कावेरी धावत पळत आता चिकूला घ्यायला येते. तेवढ्यातच तिथे यश येतो आणि चिकूला उचलतो. तेव्हा तिथे कावेरीच्या आता हाताला ती वायर लागते आणि तिला आता शॉक लागलेला असतो. आणि शॉक लागल्यानंतर इथे कावेरी जोरात ओरडते आणि जमिनीवरती खाली कोसळते.